सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज आज आहे डे 3 ऑफ चॅलेंज आणि मी आता करते कोमट पाणी पिण्यासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर तयारी पण करायची ट्रेकिंगला जाण्याची आणि ब्लॉग पण टाकायचा आहे 8 वाजता. तर सकाळी उठण्यापासून 2 फायदे व्हायला लागले. 2 नाही, एकच. म्हणजे मी सकाळी परत एकदा ब्लॉग टाकायला सुरू केलेत आणि फ्रेश पण वाटतंय. हां, आणि अजून एक बेनिफिट असं आहे की ट्रेकिंगला सुद्धा जाते आणि सायकलिंगला पण जाणार आहे लवकरच. तर गाईज आलेला होता आपण फायनली ट्रेकिंगला. खूप छान वाटतं आणि खूप फ्रेश पण वाटतं. तुम्ही सुद्धा जात जा. ॲटलिस्ट सकाळी नाही झालं तर संध्याकाळी तर ॲटलिस्ट ट्रेकिंग एक्सरसाइज वगैरे काहीतरी करत जा. छान वाटतं. तर गाईज मस्त ट्रेकिंग करून झालेली आहे आणि आता आपण चाललो आहोत घरी. छान ट्रेकिंग चालू. तर हिल्ला बाय बाय करून जाऊयात आता घरी. तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. तर म्हणजे बघा हायवेचा व्ह्यू आणि तो आपल्या पाशाने रात्री एक नंबर दिसतं बरं का. आत्ता माझा आवाज येतो की नाही माहीत नाही, कारण की गाड्यांचा आवाज खूप आहे आणि आज ट्रॅफिक पण खूप आहे. सकाळ सकाळ ट्रॅफिक आहे. चला आता चाललोच आपण घरी. मस्त घरी आलो आहोत ट्रेकिंग करून. तर आता पटकन माझं स्वतःचं आवरून घेते. माझं स्वतःचं तर आवरून घेतलं आणि थोड्या वेळ बसले बरं का आणि तशीच झोपून गेले. तर आत्ता 4 वाजता उठले. एक तास तर टाइमपासच केला मी असंच. तर आता 5 वाजलेत, करेक्ट 5 वाजलेत. तर आता मी चालली आहे सायकलिंग खेळायला जे काय असं झालं चालली आहे मी. तर खूप दिवसांनी चालली आहे. चला बाय बाय. सायकलिंग करून आल्यावर भेटूया. तर आधी सायकल काढूया. तर गाईज मस्त मी रेडी झाली आणि आता चालली सायकलिंग करायला आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही, त्याच्यामुळे मी फोन घेऊन नाही जाणार. चार्जिंगला लावून जाणार आहे. तर डायरेक्ट सायकलिंग झाल्यावरती भेटूया. चला बाय. तर गाईज मस्त सायकलिंगवरून आल्यानंतर ना मी आता बनवतीये मोदक बनवते. येस गाईज आज आमच्या घरी मोदक आहेत. आज अंगारकी चतुर्थी आहे आणि मम्मीचा देखील उपवास आहे. तर त्यासाठी आम्ही मोदक बनवतो आणि मी पण मम्मीला हेल्प करते. नाही बघा आत्तापर्यंत एवढेच मोदक बनलेत. मस्तपैकी मोदक बनवून झालेत आणि देवाला सुद्धा प्रसाद चढवलाय. हाय. तर गाईज जेवायला खूप असं छानसा आज बेत आहे आणि इनफॅक्ट माझ्या आवडतीचा आहे. माझ्याच काय सगळ्यांच्या आवडतीचा असेल.